हॅलो फ्रेंड्स, डब्यासाठी रोज रोज काय करायची भाजी हा प्रश्न हा नेहमी सगळ्याच महिलांना पडत असतो. तर रोज वेगळं काहीतरी द्यायचं असतं म्हणून आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. त्याच्यातलाच एक पदार्थ म्हणजे सोयाबीन मसाला. किती सुंदर झाली आहे बघा इथे भाजी. सोयाबीन मसाला अतिशय सुंदर लागतो, झटपट होतो. त्यासाठी मी ते सोयाबीन घेतले, त्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते अर्धा तास. अर्ध्या तासानंतर आपल्याला यातलं पाणी घट्ट पिळून काढायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सगळं पाणी पिळून मी ते सोयाबीन काढून घेतलेले. नंतर आपल्याला त्याचे पीस करून घ्यायचे. एकाचे 2 करायचे आहेत. आपल्या आवडीनुसार आपण ह्याचे सगळे तुकडे करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन कापून घेतलेले, त्यातलं पाणी सगळं काढून कोरडे केलेले आहेत. त्यानंतर इथे तेल घेतलेले, 2 चमचे तेल टाकले मी कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे मीठ, अर्धा चमचा मीठ टाकले, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि त्याच्यामध्ये हे सोयाबीन व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यात जर पाण्याचं प्रमाण राहिलं असेल तर ते ड्राय होतील छान. त्याच्याने ते पांचट होत नाही भाजी, अतिशय सुंदर होते चवीला. या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. सोयाबीनची भाजी अशी केली तर खूपच छान लागते. तर अशा प्रकारे मी हे छान फ्राय करून घेतलेले आहे. खूप सुंदर रंग पण आला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला मुरतो, त्यामुळे ते अतिशय सुंदर लागतं चवीला. त्यानंतर इथे वाटण करण्यासाठी मी कांदा, खोबरं, 2 छोटे कांदे घेतलेत, खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. त्याला आपण छान भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो घ्यायचा आहे. त्यानंतर लसणाच्या 7-8 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1-2 कढीपत्त्याची पानं, असं सगळं व्यवस्थित मसाला घेऊन आपण तो वाटून घेणार आहोत. हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खोबरं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेलं आहे, ते बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा, टोमॅटो, आल्याचा तुकडा, लसूण हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि खोबरं टाकून पाणी टाकून मिक्सरमध्ये आपण हे वाटण करून घेतलेलं आहे. तर इथे आता कढई परत तापत ठेवलेली आहे आपण. त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे, 2 दालचिनीचे तुकडे टाकलेत छोटे, 3-4 लवंगा टाकलेल्या आहेत, 2 तेजपत्ता टाकलेले आहेत फोडणीला. व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण वाटण जे केलं होतं तो मसाला टाकला आहे. व्यवस्थित मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ, तिखट आपल्या आवडीनुसार आपण टाकायचं आहे, आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि अख्खा गरम मसाला वाटलेला जो असतो तो मी इथे टाकलेला आहे 3 चमचे. त्याच्याने खूपच सुंदर चव येते. अतिशय सुंदर हा मसाला तयार होतो आणि सोयाबीनची भाजी खूपच सुंदर लागते. तर आता असा छान मसाला परतून झाल्यानंतर आपण जे फ्राय केलेले सोयाबीन आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त एकजीव करायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे. जर आपल्याला लिक्विड ग्रेव्ही हवी असेल तर आपण थोडंसं पाणीसुद्धा घालू शकतो, पण टिफिनसाठी जर करत असाल तर अशीच सुकी सोयाबीनची भाजी करायची, अतिशय सुंदर होते. तर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब